आपल्या समाजात विवाह हे शतकानुशतके चालत आलेलं बंधन आहे असा आपला समज आहे। परंतु अलीकडच्या काळात न्यायालयांमध्ये दाखल होत असलेली घटस्फोटाची प्रकरणं पाहता हा विश्वास कुठंतरी डळमळीत होत असल्याचं दिसतंय। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबा। अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामध्ये एक माणूस आपली कष्टाने कमावलेली जमीन विकतो आणि मिळालेले पैसे आपल्या पत्नीला पोटकी म्हणून देतो। जेव्हा तो तिला पैसे देतो तेव्हा त्याच्या डोळ्यातील वेदना, मौन आणि असहाय्यता पाहून सर्व नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले। हा केवळ एक आर्थिक व्यवहार नाही, ही एका स्वप्नाच्या अंताची कहाणी आहे, आयुष्यभराच्या संघर्षाची कहाणी आहे। सर्वसामान्य माणसासाठी जमीन हे म्हणजे केवळ माती नाही, तर ती त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे। ऊन पावसाची पर्वा न करता तो तिचं रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस घाम गाळतो। आपल्या भावी पिढ्यांसाठी काहीतरी वाचवणं आणि आपल्या कुटुंबियांची भूक भागवणं हे त्याचं ध्येय असते। व्हिडिओमधील त्या माणसानं ती जमीन मिळवण्यासाठी कदाचित वर्षानुवर्ष कठोर परिश्रम केले असतील, किंवा त्याला आपल्या आईवडिलांकडून वारसा हक्कानं मिळालेल्या त्या मालमत्तेवर स्वतःच्या जीवाहूनही जास्त प्रेम असेल। मात्र कायदेशीर नियम आणि तुटलेल्या नात्याच्या अटळतेमुळे आज त्याला ती जमीन विकावी लागते। लग्नानंतर एकत्र राहण्याची शपथ घेतलेल्या त्याच्या पत्नीला आता विभक्त झाल्यानंतर त्याच जमिनीसाठी पैसे देण्यास भाग पडले। त्या अश्रूंचा अर्थ काय? पैसे देताना त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात। हे अश्रू केवळ पैशाच्या नुकसानीमुळे नाहीत, त्यात अनेक भावना सामावलेल्या आहेत। अपयशाची वेदना, एक सुंदर कुटुंब निर्माण करण्यात आलेलं अपयश, भंगलेली स्वप्न, जमीन कसण्याची आणि आनंदी राहण्याची इच्छा कुऱ्हाडीच्या घावानं थांबली। वेदनेची किंमत, त्यानं इतकी वर्ष केलेली सर्व मेहनत आता इतरांना वाटून घेण्यासाठी केवळ कागदी पैसा बनली आहे, अशी टिप्पणी नेटकऱ्यांनी व्हिडिओवर केली आहे। नवऱ्याच्या अश्रूंना काहीच किंमत नाही का? खरं तर कायदा सर्वांसाठी समान आहे असं म्हणता येईल, पण अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या मानसिक वेदना मोजण्यासाठी कोणताही मापदंड नाही। पैसा आणि नाती, आजकाल पैशांना नात्यापेक्षा जास्त प्राधान्य दिलं जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। महिलांच्या सुरक्षेसाठी पोटगी देणं कायद्यानं बंधनकारक आहे, मात्र पोटगी घेताना एखाद्याला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खच्ची करणं कितपत योग्य आहे, यावर आज सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। जेव्हा त्या माणसानं तिला काही नोटा दिल्या तेव्हा तिनं ते सहज घेतले असेल, पण त्या व्यक्तीसाठी तो केवळ पैसा नाही, तर त्याचं व्यक्तिमत्वही आहे। जर एखाद्या शेतकऱ्यानं किंवा मध्यमवर्गीय व्यक्तीनं आपली जमीन गमावली तर त्याला हात किंवा पाय गमावल्यासारखं दुःख होऊ शकतो। हा व्हिडिओ व्हायरल होत असताना लोक दोन गटांमध्ये विभागले गेले आणि त्यावर चर्चा करतात। काहींच्या मते कायद्यानुसार पत्नीला पैसे दिले पाहिजेत, तर अनेक जण पतीची बाजू घेत आहेत। त्यानं काहीही चूक केली नसतानाही आज त्याला मारहाण केली पाहिजे असं अनेकांना वाटतंय। विशेषतः पुरुषांच्या हक्कासाठी लढणारे लोक हा प्रश्न उपस्थित करतात की जेव्हा नातेसंबंध तुटतात तेव्हा पतीला केवळ आर्थिक शिक्षाच का दिली जावी? पण कायद्याच्या पलीकडे तिथं व्यक्त झालेली मानवी भावना प्रत्येकाला अस्वस्थ करते। आयुष्यात पैसा परत मिळवता येतो, पण गेलेला वेळ आणि विश्वास परत मिळवता येत नाही। ज्या क्षणी त्या माणसानं आपली जमीन विकून त्याला ते पैसे दिले, तो क्षण त्याच्यासाठी मृत्यूपेक्षाही वाईट असू शकला असता। आपल्या समाजानं आणि कायदेशीर व्यवस्थेनं अशा भावनिक मृत्यूंना केवळ आकडेवारी म्हणून पाहू नये। त्या माणसाचे अश्रू आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे। आपण नातेसंबंध टिकवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी सन्मानानं गमावण्यासाठी आपल्यासारख्या मोठ्या मनाची गरज असते, पण त्या हृदयासाठी आपण मोजलेली किंमत कधी कधी जमीन आणि मालमत्तेपेक्षाही अधिक मौल्य